नमस्कार, मी ॲडव्होकेट वैशाली अतुल कोराटे. आपल्याला आज घर भाडे देताना घर मालकाने ओनरने कोणते त्याचे हक्क असतात याबद्दल मी आपल्याला थोडक्यात माहिती सांगणार आहे. तर घर भाड्याने देताना ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट 1882 म्हणजे 1882 सेक्शन 105 ते 117 प्रमाणे भाडेपट्टा, सेक्शन 105 लीज म्हणजे काय हे आपण बघू. ठराविक कालावधीसाठी देणे, ठराविक मोबदला भाड्याने घेऊन देणे, स्थावर मालमत्ता वापरण्याचा हक्क देणे म्हणजे रेंटने देणे. कलम 106 भाडे कालावधी व नोटीस. महिन्याने भाडे असेल तर ती 15 दिवसाची ही नोटीस द्यावी लागते. शेती उद्योगासाठी आणि भाड्याने दिले असेल, शेती आणि उद्योगासाठी जर भाड्याने दिले असेल तर 6 महिन्याची नोटीस पिरियड हा द्यावा लागतो. कलम 107 प्रमाणे नोंदणी करणे. 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीचा भाडे करार नोंदणीकृत असणे बंधनकारक आहे, अन्यथा तो करार हा अमान्य ठरू शकतो. घर मालकाचे कायदेशीर हक्क कुठले आहेत तर भाडे वेळेवर घेण्याचा हक्क, भाडे थकीत राहिल्यास कायदेशीर नोटीस देण्याचा अधिकार हा घर मालकाला असतो. कराराच्या अटी पाळण्याची मागणी करू शकतो. भाडेकरूने अटी मानल्या नाही तर घर मालक कोर्टात दावा हा करू शकतो. स्वतःच्या वापरासाठी घर मागण्याचा त्याला हक्क असतो. म्हणजे समजा एखादी खोली त्याने भाड्याने दिली आणि काही कारणास्तव त्याला ती रूम पाहिजे आहे, तर तो भाडेकरीला टेनंटला आपण म्हणू शकतो की मला ती घर वापरायला पाहिजे आहे, तर ती तुम्ही रिकामी करून द्या मला, असा त्याला हक्क असतो. स्वतःसाठी किंवा मुलांसाठी किंवा कुटुंबासाठी तो ती त्या मागणी करू शकतो घराची. कोर्टात गरज सिद्ध करावी लागते. नंतर घराची तपासणी करण्याचा हक्क म्हणजे घरात जाऊन तो सगळं व्यवस्थित आहे की नाही हे सगळं बघू शकतो. घर मालकाला तो हक्क असतो. पूर्व सूचना देऊन घर पाहण्याचा अधिकार हा घर मालकाला असतो. म्हणजे तो काही तोडफोड केली आहे का, काही तुटलं आहे का हे तो बघू शकतो जाऊन. पण त्यासाठी थोडं त्याला इन्फॉर्म करावं लागतं टेनंटला, भाडेकरीला. बेदखलीचा दावा दाखल करण्याचा हक्क असतो घर मालकाला असतो. स्मॉल कॉज कोर्टमध्ये किंवा रेंट कोर्टमध्ये आपण ते करू शकतो. घर मालकाची कायदेशीर कर्तव्य कुठले आहे तर घर राहण्यायोग्य स्थितीत त्याला ते भाडेकरूला देणे हे त्याचं कर्तव्य आहे. त्याच्यामध्ये पाण्याची व्यवस्था व्यवस्थित असली पाहिजे, लाईट व्यवस्थित असले पाहिजे, सुरक्षितता आहे की नाही सगळ्या बाजूनी, समोरून गेटमॅन आहे की नाही हे व्यवस्थित त्यांनी बघूनच भाडेकरीला दिलं पाहिजे. हे योग्य स्थितीत आहे का, काही व्यवस्थित तुटलं फुटलेलं नाही आहे ना, हे सगळं त्यांनी चेक करूनच मगच भाड्याने आपलं घर दिलं पाहिजे. धोकादायक बांधकाम नसणे म्हणजे घराचं बांधकाम हे पक्कं आहे ना, व्यवस्थित आहे ना, काही पडणार नाही आहे, भीती नाही आहे ना, हे सगळं घर मालकाने आधी चेक करायचं, मगच घर भाड्याने दिलं पाहिजे. जबरदस्तीने घर रिकामे करून घेऊ नये. म्हणजे तो असं जबरदस्ती भाडेकरीला म्हणू शकत नाही आता माझी खोली खाली कर, अशी जबरदस्ती करू शकत नाही. त्याला त्यासाठी आधी टाईम पिरियड द्यावा लागतो टेनंटला. कुलूप लावू नये. जबरदस्तीने मी तुझ्या दाराला आता लॉक करतो असं घरमालक म्हणू शकत नाही, त्याचं कर्तव्य नाही आहे ते. व्यवस्थित त्यांनी आधी त्याला इन्फॉर्म केलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. काही प्रॉब्लेम झाला असेल तर त्याला व्यवस्थित ते सांगितलं पाहिजे आणि मगच काही प्रोसेस केली पाहिजे. लाईट पाणी बंद करू नये. म्हणजे आता तू ऐकत नाही आहे तर मी लाईट बंद करतो, पाणी बंद करतो असं करू नये. हे त्याचं कर्तव्य नाही आहे. त्याचं कर्तव्य आधी सांगणं, इन्फॉर्म करणं आणि मग ह्या गोष्टी करणं. ऐकत नसेल तर या गोष्टी करायच्या असतात. भाडे कराराची नोंदणी करणे दोघांच्या सहमतीने. दोघांमध्ये घराचं रेंट ॲग्रीमेंट हे झालं पाहिजे आणि ते नोटराईज नको तर ते शक्यतो ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं केव्हाही फायदेशीर होतं दोघांसाठी, मालकासाठी पण आणि टेनंटसाठी, भाडेकरीसाठी सुद्धा ते खूप महत्त्वाचं असतं. दोघांसाठी त्याचा खूप फायदा असतो. भाडे करार केल्यावर त्याची पावती किंवा रिसिप्ट जे काही असेल रेंट ॲग्रीमेंटचं डॉक्युमेंट जे तयार होतं ते कागदपत्र एकमेकांना देणं दोघांकडे असणं हे आवश्यक आहे. आणि घरमालकांनी हे भाडेकरीला हे देणं त्याचं हे कर्तव्य आहे. भाडेकरूला धमकी देणं, शिवीगाळ करणं, दबाव आणणं ह्या गोष्टी करू नये. हे त्याचं कर्तव्य नाही आहे. अजिबात या भाषेमध्ये त्यांनी बोलू नये, व्यवस्थितच बोलावं. काही जरी वाद झाला असेल तर त्यांनी ह्या पद्धतीने वाद घालू नये. घर भाड्याने देताना घर मालकाने घ्यावयाची काळजी. आता त्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे आणखी तर नेहमी भाडे करार हा लिखित व नोंदणीकृत असावा.
मी आत्ता मगाशीच सांगितलं की भाडेकरी आणि घरमालक यांच्यामध्ये जो करार आहे तो नोंदणीकृत रजिस्ट्रेशनच झाला पाहिजे. त्याचा फायदा हा दोघांना असतो. पोलीस स्टेशन व्हेरिफिकेशनच करून घ्यावं. त्याच्यामध्ये ऑनलाईन केलं तर पोलीस व्हेरिफिकेशन हे होतच असतं. डिपॉझिट व अटी करारात स्पष्ट लिहाव्यात. तुम्ही किती महिन्यासाठी रेंट ॲग्रीमेंट करता आहे, तुम्ही किती डिपॉझिट देत आहे, टोकन किती दिलं आहे, हे सर्व त्याच्यामध्ये लिहिलं गेलेलं असलं पाहिजे. तुम्ही ऑनलाईन दिलं आहे का, कॅश दिली आहे का, हे सुद्धा त्याच्यामध्ये आलं पाहिजे. ही सुद्धा माहिती त्यात आली पाहिजे. नंतर तुमचं जर तुम्ही विटनेस देताय, तो साक्षीदार आहे, त्यांचं नाव आलं पाहिजे. त्याचे सही शिक्का काय असेल ते, तुमचा फोटो लागलेला असतो ते सगळं असलं पाहिजे ऑनलाईन. सब लेटिंगची बंदी नमूद करावी. घर कशासाठी वापरणार आहे हे व्यवस्थित लिहिलं गेलेलं पाहिजे. हे शब्दात लिहिलेलं असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही घर देताय, पण घर मालकाने घर देताना ते कशासाठी तो भाडेकरू वापरणार आहे हे सुद्धा घर मालकाने रेंट ॲग्रीमेंट करताना त्याच्यामध्ये हा मुद्दा त्यांनी स्पष्ट लिहिलेला असला पाहिजे. रेसिडेन्शियल आहे, कमर्शियल आहे, हे त्याच्यामध्ये समाविष्ट झालेलं पाहिजे. ह्या पद्धतीने घर मालकाने व्यवस्थित आपले कर्तव्य बजावले पाहिजेत. हे आपल्याला घर मालकाने घर भाड्याने देताना व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.